determinant and matrices. Exercise 4.5. Exercise 4.5 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 काय म्हटलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स फॉर x and y with 3x minus y equal to मॅट्रिक्स दिलेला आहे, त्यानंतर x minus 3y equal to मॅट्रिक्स दिलेला आहे. तर त्याचे सोल्युशन पाहू आपण. सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 5. तर इक्वेशन पहा दिलेला आहे 3x minus y equal to मॅट्रिक्स आहे, त्याला आपण सबट्रॅक्शन करूया. पुट मॅट्रिक्स A इक्वल टू किंवा अगोदर लिहूया मॅट्रिक्स A इक्वल टू 1 minus 1 minus 1 1 and B इक्वल टू मॅट्रिक्स B इक्वल टू 0 minus 1 0 minus 1 असं आपण नाव दिलेलं आहे. तर इक्वेशन काय दिलं आहे, therefore 3x minus y equal to A and second equation x minus 3y equal to B अशा फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहिता येतील. मग आता आपण काय करणार आहोत, अगोदर x आणि x ची व्हॅल्यू काढू किंवा y ची व्हॅल्यू. मग आता हे इक्वेशन कसे सॉल्व करायचे, सपोज एक्झाम याला आपण हे मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय 3 ऑन इक्वेशन सेकंड, देयरफॉर 3x minus y equal to A हे फर्स्ट आणि सेकंड काय लिहिलं मग 3x minus 9y equal to 3b अशा फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहिता येईल. सॉल्व केलं तर सॉल्व करताना काय करायचं, सबट्रॅक्ट केलं, इथे काय होईल मायनस, इथे होईल मायनसचं प्लस झालं, इथे मायनस येईल. मग 3x कॅन्सल झाले, -y प्लस 9y म्हणजे किती येतात प्लस 8y, -y प्लस 9y म्हणजे 8y आणि इथे किती येतात मग इक्वल टू a minus 3b अशा फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहिता येईल. 8y इक्वल टू a minus 3b. मग आता आपल्याला व्हॅल्यू काढायची y ची, therefore 8y इक्वल टू a minus 3b. आता इथे आपण मॅट्रिक्सची व्हॅल्यू टाकू. मॅट्रिक्स A काय होतं 1 minus 1 minus 1 1 हे होतं, -3 मल्टिप्लाय b आहे 0 minus 1 0 minus 1 हे आहे, therefore इक्वल टू आता इथे 1 minus 1 minus 1 1 -3 ने मल्टिप्लाय केलं, इथे प्लस झालं 0 -3 minus 1 चा प्रॉडक्ट प्लस 3 0 मल्टिप्लाय -3 0 -3 minus 1 चा प्रॉडक्ट प्लस 3 and therefore equal to आता ॲडिशन केलं 1 plus 0 1 -1 plus 3 म्हणजेच 2, त्यानंतर -1 plus 0 -1 येईल आणि 1 plus 3 4 झालं and therefore ही व्हॅल्यू आली आहे 8y ची, therefore y equal to 1/8 मल्टिप्लाय दोन्ही साईडला 8 ने डिवाइड केलं तर 1/8 मल्टिप्लाय 1 2 -1 4 and that is equal to आता प्रत्येक नंबरला 8 ने डिवाइड केलं तर इथे किती मिळेल मग 1/8 2/8 -1/8 4/8 किंवा इथे आणखी काय येईल 2/8 म्हणजे 1/4 येईल, इथे 1/2 येईल. अशा पद्धतीने आपल्याला मॅट्रिक्स y हा लिहिता येतो. आणि therefore y equal to मॅट्रिक्स आहे 1/8, इथे येतं 1/4, त्यानंतर -1/8 1/2 इज द आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला मॅट्रिक्स y मिळाला. आता आपण x ची व्हॅल्यू काढणार आहोत. मग आता जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर पहा आपल्याला y कॅन्सल करावं लागेल आणि y कॅन्सल करायचं असेल तर आता पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं आपण. तर हे आहे पहिलं इक्वेशन, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय येईल 9x minus 3y equal to 3a equal to 3a आणि सेकंड इक्वेशन x minus 3y equal to b. त्यानंतर सबट्रॅक्ट केलं, इथे मायनस होईल, त्यानंतर मायनस आहे इथे मायनसचं प्लस झालं, इथे मायनस होईल. आता 9x minus x म्हणजे किती 8x, 3y minus 3y plus 3y कॅन्सल झाले, इथे किती आलं 3a minus b 3a minus b म्हणजेच आन्सर आता 8x equal to 3a minus b असे 3a minus b. therefore इथे 3a मॅट्रिक्स A हाच आहे, इथे 3 कॅन्सल केला. आता पुढच्या स्टेप पहा. therefore equal to 3 ने मल्टिप्लाय केलं 3 minus 3 plus 3 आणि मायनस इथे प्लस दिलं, मायनसच्या ऐवजी म्हणजे प्रत्येक नंबरला मायनसने मल्टिप्लाय केलं, इथे मायनसचं प्लस झालं, झिरोचं आहे इथे मायनसचं प्लस झालं. and therefore equal to 3 plus 0 3 -3 plus 1 -2 येईल, -3 plus 0 -3 3 plus 1 4 झालं. and therefore x equal to ही व्हॅल्यू आहे 3x ची. मग
सॉरी 8ची व्हॅल्यू आहे. देअरफॉर x इक्वल टू 1/8 मल्टिप्लाय 3 मायनस 2 मायनस 3 4. देअरफॉर इक्वल टू 3/8 मायनस 2/8. त्यानंतर इथे मायनस 3/8 आणि 4/8 इज द मॅट्रिक्स x. आणि देअरफॉर मॅट्रिक्स x काय मिळालं मग? x आहे इक्वल टू 3/8 मायनस 2/8 म्हणजेच मायनस 1/4. त्यानंतर इथे किती येतं मायनस 3/8 आणि इथे 1/2 इज द मॅट्रिक्स x. अशा मेथडनं आपल्याला एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह करता येईल. आता आपण पाहणार आहोत पुढचा नंबर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 पहा. क्वेश्चन नंबर 6 फाइंड मॅट्रिक्स A and B if 2A minus B हा मॅट्रिक्स दिलेला आहे. A minus 2B हा मॅट्रिक्स दिलेला आहे. मग आता त्याच मेथडनं सॉल्व्ह करायचं क्वेश्चन नंबर 6. तर आता सबट्रेक्शन करणार आपण. मॅट्रिक्स जे दिलेले आहे त्याला सबट्रेक्शन करूया. मॅट्रिक्स ऑलरेडी इथे 2A minus B दिलेला आहे. आपण याला x नाव देऊ, याला y नाव देऊ. देअरफॉर x इक्वल टू 6 मायनस 1 मायनस 6 0. त्यानंतर सेकंड रोला आहे मायनस 4 2 1. त्यानंतर x येऊन झाला y इक्वल टू मॅट्रिक्स 3 2 8 3 2 8 मायनस 2 1 मायनस 7. फक्त काय केलं सबट्रेक्शन केलं आपण. देअरफॉर इक्वेशन कॅन बी रिटन इन द फॉर्म 2a minus b इक्वल टू x and second इक्वेशन a minus 2b इक्वल टू y. अशा फॉर्ममध्ये आपल्याला दोन इक्वेशन लिहिता येतात. हे इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. त्यानंतर आता आपल्याला जर a कॅन्सल करायचं असेल तर a ला पहिले सेकंड इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय 2 विल गेट. म्हणजे सेकंड इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय येईल 4a इथे किती होईल मायनस 12 प्लस 2चा प्रॉडक्ट इथे किती पाहिजे होतं 2a. इथे किती झालं 4b आणि इक्वल टू 2y अशा फॉर्ममध्ये. आता आपण सबट्रॅक्शन केलं इथे मायनसचं प्लस, इथे काय होईल मायनस. देअरफॉर 2a कॅन्सल होती म्हणजेच मायनस b प्लस 4b मायनस b प्लस 4b म्हणजेच 3b आणि 3b इक्वल टू x मायनस 2y ह्या फॉर्ममध्ये. 3b म्हणजेच x मायनस 2y. देअरफॉर 3b इक्वल टू x मायनस x काय आहे 6 मायनस 6 0 मायनस 4 2 1 आहे आणि मायनस 2y आहे 3 2 8. सेकंड रोला मायनस 2 1 मायनस 7 आहे. आणि देअरफॉर इक्वल टू इथे 6 मायनस 6 0 मायनस 4 2 1 आणि मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं प्रत्येक नंबरला तर इथे येईल मायनस 6 मायनस 4 मायनस 16. त्यानंतर प्लस 4 मायनस 2 प्लस 14. अशा प्रकारे आपल्याला हे मल्टिप्लिकेशन लिहिता येईल. आणि आता ॲडिशन केलं दोन मॅट्रिक्सचं तर 6 मायनस 6 0 मायनस 6 मायनस 4 मायनस 10 0 मायनस 16 मायनस 16. त्यानंतर मायनस 4 प्लस 4 0 2 प्लस मायनस 2 0 आणि 1 प्लस 14 किती 15. आणि देअरफॉर ही व्हॅल्यू आहे 3bची. मग b इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला 1/3 मल्टिप्लाय 0 मायनस 10 मायनस 16. त्यानंतर 0 0 15. देअरफॉर इक्वल टू प्रत्येक नंबरला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 0 मायनस 10/3 मायनस 10/3 मायनस 16/3 मायनस 16/3 0 0 आणि 15/3 किती 5 येईल. हा आपल्याला मिळतो मॅट्रिक्स बी. आता आपल्याला मॅट्रिक्स x काढायचा आहे. मॅट्रिक्स x साठी कोणत्या स्टेप लिहिणार आहोत आपण. मॅट्रिक्स बी काढलेला आहे. मॅट्रिक्स ए राहिला तर बी कॅन्सल करावं लागेल. तर पहिल्या इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करू 2 ने. म्हणजे तिथे 2b कॅन्सल होईल. म्हणून काय केलं पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर पहिलं इक्वेशन काय लिहाल मग 4a मायनस 2b इक्वल टू 2x अशा फॉर्ममध्ये इक्वल टू 2x. आणि सेकंड इक्वेशन a मायनस 2b इक्वल टू y आहे. आता सबट्रॅक्ट केलं मायनस इथे मायनसचं प्लस झालं इथे मायनस झालं म्हणजेच 4a मायनस a किती होईल 3a आणि 2b मायनस 2b प्लस 2b कॅन्सल झाले. इथे आलं 2x मायनस y हे इक्वेशन येतं. आता पुढच्या स्टेप पहा किती म्हटलं इथे 3a इक्वल टू 2x
इथे आहे 2x मायनस वाय, इथे x मॅट्रिक्स x हाच आहे, मॅट्रिक्स y हाच आहे. ठीक आहे. इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती होतं 12 मायनस 12 0 मायनस 8 4 2 असा मॅट्रिक्स येईल. आणि मायनस 3 2 8 मायनस 2 1 मायनस 7 देन इक्वल टू मॅट्रिक्स 12 मायनस 3 इथे मायनस 12 मायनस 2 डायरेक्ट इथे 12 मायनस 3 किती 9 मायनस 12 मायनस 2 मायनस 14 0 मायनस 8 मायनस 8 प्लस 2 म्हणजेच मायनस 6 4 मायनस 1 3 आणि 2 प्लस 7 किती होईल 9. देन ही व्हॅल्यू आहे 3a ची, तर a ची व्हॅल्यू किती येईल मग 1/3 मल्टिप्लाय मॅट्रिक्स आहे 9 मायनस 14 मायनस 8 त्यानंतर मायनस 6 3 9 दॅट इज इक्वल टू 3ला प्रत्येक नंबरने 3ने प्रत्येक नंबरला डिवाइड केलं तर 9/3 म्हणजेच किती होईल 3 मायनस 14/3 मायनस 8/3 मायनस 8/3. त्यानंतर सेकंड रोला मायनस 6/3 म्हणजे मायनस 2 3/3 म्हणजे 1 9/3 म्हणजे 3 इज द मॅट्रिक्स ए. अशा फॉर्मने आपल्याला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करता येतो. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 तो आहे सिम्प्लिफाय. क्वेश्चन नंबर 7 सिम्प्लिफाय इथं आहे cos थीटा मल्टिप्लाय मॅट्रिक्स पहिल्या रो मध्ये आहे cos थीटा sin थीटा, दुसऱ्या रो मध्ये आहे मायनस sin थीटा cos थीटा मायनस sin थीटा cos थीटा आणि प्लस sin थीटा मल्टिप्लाय मॅट्रिक्स sin थीटा खाली इथे लिहिता येत नाही पुढच्या लिहिते प्लस sin थीटा मल्टिप्लाय sin थीटा मायनस cos थीटा त्यानंतर इथे आहे cos थीटा sin थीटा देन याचं सोल्युशन काय होतं सिम्प्लिफाय करायचं आहे. दिलेले इक्वेशन पुन्हा लिहायचं असतं सोल्युशनमध्ये. आपण पुढची स्टेप डायरेक्ट लिहिणार आहोत. cos थीटा मल्टिप्लाय मॅट्रिक्स आता प्रत्येक नंबरला cos थीटा मल्टिप्लाय केलं तर इथे लिहिता येईल cos स्क्वेअर थीटा त्यानंतर cos थीटा sin थीटा इथे येतं मायनस cos थीटा sin थीटा इथे येईल cos स्क्वेअर थीटा. अशा पद्धतीने cos थीटाने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करता येईल. त्यानंतर प्लस sin थीटाने मल्टिप्लाय केलं तर इथे येईल sin स्क्वेअर थीटा त्यानंतर इथे येतं मायनस cos थीटा sin थीटा त्यानंतर इथे येतं sin थीटा इंटू cos थीटा इथे येईल sin स्क्वेअर थीटा. आता ॲडिशन केलं तर काय येईल पहा इक्वल टू करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲडिशन होईल cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा त्यानंतर इथे नंबर येतो तो cos थीटा sin थीटा मायनस cos थीटा sin थीटा मायनस cos थीटा sin थीटा म्हणजे त्याचे ॲडिशन कॅन्सल झाले. cos थीटा sin थीटा किती राहिले फक्त 0 राहिले. त्यानंतर इथे पहा मायनस cos थीटा sin थीटा प्लस sin थीटा cos थीटा म्हणजे इथे सुद्धा कॅन्सल झाले म्हणजे किती आलं 0 आलं. आणि इथे येतं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. आता ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आयडेंटिटी आहे म्हणजे किती sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा 1 आहे 1 0 इथे येईल 0 1 म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स मिळतो आपल्याला इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करता येतो. क्वेश्चन नंबर 8 तो पहा. क्वेश्चन नंबर 8 इक्वल टू I 2I त्यानंतर सेकंड रोला -3 2 and B इक्वल टू मॅट्रिक्स B आहे 2I I 2 -3 where I इक्वल टू स्क्वेअर रूट -1 फाइंड
फाइंड a plus b and a minus b and a minus b. show that a plus b is singular is a minus b is singular if a minus b is singular. justify your answer. मग आता काय म्हटलेलं आहे, ए आणि बी दिलेलं आहे. काय विचारलं याचं सोल्युशन मध्ये, फाइंड ए प्लस बी. मग ए प्लस बी काढू आपण अगोदर. तर ए मॅट्रिक्स ए आहे r2r, त्यानंतर इथे आहे -3 प्लस बी मॅट्रिक्स बी आहे 2r, त्यानंतर इथे 2 -3. देयरफॉर याचं ॲडिशन किती येतं, i प्लस i 3i, 2i प्लस i 3i, त्यानंतर -3 प्लस 2 -1 आणि 2 -3 येईल -1. त्यानंतर आता काय म्हटलं पुढे, ए प्लस बी फाईंड केला आपण. आणखी काय विचारलं, ए मायनस बी अँड ए मायनस बी इक्वल टू ए आहे r2i -3 2, त्यानंतर बी आहे 2i, त्यानंतर 2 -3. मग याचं सबट्रॅक्शन किती येईल, i - 2i म्हणजेच i, 2i - i म्हणजेच i, त्यानंतर -3 - 2 -5 आणि 2 + 3 + 3. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ए प्लस बी आणि ए मायनस बी फाइंड केलेलं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय विचारलं, शो दॅट ए प्लस बी सिंग्युलर. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली. डिटर्मिनंट ऑफ ए प्लस बी म्हणजे 3r, इथे 3r, त्यानंतर डिटर्मिनंट आहे इथे -1 -1. तर हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात, क्रॉस प्रॉडक्ट केल्याचा 3i -1 म्हणजे किती -3i आणि -3i -1 म्हणजे किती होईल -3i. देयरफॉर -3i + 3i म्हणजे किती झालं, इक्वल टू 0 झालं. मायनस प्लस कॅन्सल होईल, किती आलं 0. आणि देयरफॉर जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर तो मॅट्रिक्स कसा असतो, सिंग्युलर. देयरफॉर a प्लस बी इज सिंग्युलर. हा सिंग्युलर आहे. तर आता पुढचा पहा, आपल्याला काय विचारलं, इथपर्यंत झालं. तर ए मायनस बी सिंग्युलर आहे का. मग ए मायनस बी याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली तर ती किती येईल पहा, डिटर्मिनंट ए मायनस बी, इथे -i प्लस i, इथे -5. देयरफॉर इक्वल टू -i × 5 -5i, त्यानंतर i मल्टिप्लाय -5 म्हणजे -5i आणि मायनस किती झाले, +5i. देयरफॉर हे सुद्धा 0 आलं. देयरफॉर ए मायनस बी आल्सो सिंग्युलर का आहे, तर रिझन विचारलेला आहे. जस्टिफाय युअर आन्सर. तर रिझन काय आहे, डिटर्मिनंट ए मायनस बी इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ ए मायनस बी इक्वल टू 0 and therefore a minus b is singular. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 झाला. क्वेश्चन नंबर 9. तर 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे, फाइंड x and y. if x and y if इक्वेशन दिलेलं आहे या ठिकाणी 2x plus y -1 plus 1, त्यानंतर इथे आहे 3 4y 4 प्लस मॅट्रिक्स बी, सेकंड मॅट्रिक्स तो आहे -1 6 4, त्यानंतर सेकंड रोला 3 0 3 आणि इक्वल टू दिलेला आहे 3 5 5, त्यानंतर 6 18 7 दिलेला आहे. काय विचारलं आपल्याला, फाइंड व्हॅल्यू ऑफ x and y. इक्वेशन दिलेलं आहे ते आपण लिहूया. सोल्युशन ऑफ 9, क्वेश्चन नंबर 9. तर दिलेलं इक्वेशन पहा काय आहे, 2x + y. आता जागा नाही दिला, 2x + y -1 + 1 3
4y 4 आणि प्लस सेकंड मॅट्रिक्स आहे -1 6 4 3 0 3 इक्वल टू मॅट्रिक्स आहे 3 5 5 त्यानंतर -6 प्लस 18 आणि 7 हे दिलेलं आहे इक्वेशन. अशा पद्धतीचं आपल्याला विचारलं फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय. आता इथे दोन मॅट्रिक्स ॲडिशन आहे, आपण ॲडिशन करूयात. ॲडिशन काय दिलं आहे मॅट्रिक्सचं 2x प्लस वाय -1 त्यानंतर -1 प्लस 6 -1 प्लस 6 इथे 1 प्लस 4 इथे 3 प्लस 3 त्यानंतर इथे 4y प्लस 0 4 प्लस 3 आणि इक्वल टू आहे मॅट्रिक्स असाच लिहू आपण -6 18 7 म्हणजे 4. आता इथे किती मिळतात 2x प्लस वाय -1 तसंच राहील -1 प्लस 6 म्हणजे 5 इथे 5 त्यानंतर इथे 6 येईल 4y आणि इथे येतं 7 इक्वल टू 3 5 5 -6 18 7 -6 18 7. आता कंपॅरिझन केलं दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत त्याची ऑर्डर सेम आहे. ऑर्डर आहे 2 रो आणि 3 कॉलम म्हणजेच 2/3 ची ऑर्डर आहे. तर दोन मॅट्रिक्स सारखे आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट त्याचे इक्वल आहे. म्हणजे 2x प्लस वाय -1 इक्वल टू आता इथे व्हॅल्यू या जागेवर कोणती दिसते 3 इथे इक्वल टू 3 येईल. त्यानंतर इथे 5 आहे इथे 5 सेम आहे इथे पण 5 5 सेम आहे. त्यानंतर इथे पहा 6 काय झालं इथे मायनस साईन मायनस नको होतं मायनस नाही इथे मायनस नाही इथे पण मायनस नाही इथे पण नाही. ठीक आहे मग इथे 6 6 दोन्ही इक्वल आहेत. त्यानंतर इथे पण 7 इक्वल आहेत मग 4y इक्वल टू किती 18. सेकंड इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड काय येतं 4y इक्वल टू 18 हे सेकंड. कंपेअरिंग वी गेट कंपेअर केलं तर अशा पद्धतीचं आपल्याला दोन इक्वेशन मिळतात. फ्रॉम 2 वी गेट फ्रॉम 2 सेकंड वरून काय मिळेल y ची व्हॅल्यू 18/4 म्हणजे किती 9/2 y ची व्हॅल्यू 9/2. आता ही व्हॅल्यू आपण फर्स्ट मध्ये टाकली पुट दिस व्हॅल्यू इन फर्स्ट and therefore 2x plus y ची व्हॅल्यू 9/2 -1 इक्वल टू 3. therefore 2x plus 9/2 -1 म्हणजे पुढे लिहू त्या व्हॅल्यू किंवा इथे सॉल्व करू 9 मायनस किती झाले 7/2 इक्वल टू 3 and therefore 2x इक्वल टू 3 minus 7/2 मग 3 minus 7/2 म्हणजे किती मिळेल therefore 6 minus 7 म्हणजे किती येतं -1/2 6 minus 7/2 म्हणजे -1/2 and therefore 2x ची व्हॅल्यू किती आली मग -1/2 तर x ची व्हॅल्यू येते -1/4. 2 ने काय केलं दोन्ही साईडला डिवाइड केलं म्हणजे किती आलं x इक्वल टू -1/4 म्हणजे ही आली व्हॅल्यू कोणती x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आहे y इक्वल टू 9/2 असं आपला आन्सर मिळतं. x ची व्हॅल्यू -1/4 आणि y ची व्हॅल्यू 9/2. ठीक आहे क्वेश्चन नंबर 10 आहे. if दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत 2a प्लस b इथे आहे 3a मायनस b आणि सेकंड रोला c प्लस 2d त्यानंतर 2c मायनस d इक्वल टू 2 3 4 -1 हा मॅट्रिक्स आहे. फाइंड व्हॅल्यूज ऑफ a b c d फाइंड a b c and d. तर दोन मॅट्रिक्स इक्वल दिलेले आहेत ऑलरेडी. मग याचं सोल्युशन कसं लिहायचं सोल्युशन नंबर 10 क्वेश्चन नंबर 10. तर मॅट्रिक्स दिलेले आहेत 2a प्लस b इथे आहे 3a मायनस b इथे आहे c प्लस 2d त्यानंतर 2c मायनस d हे दिलेलं आहे इक्वल टू मॅट्रिक्स आहे 2 3 4 -1. आता दोन मॅट्रिक्स ऑलरेडी इक्वल दिलेले आहेत मग कंपॅरिझन केलं त्याची ऑर्डर सेम आहे 2 रो आणि 2 कॉलम याच्या सुद्धा 2 रो आणि 2 कॉलम म्हणजे ऑर्डर सेम आहे.
मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल येतील. देअरफॉर कंपेअरिंग वी गेट कंपेअर केलं तर काय मिळेल आपल्याला 2a प्लस b इक्वल टू 2. हे फर्स्ट इक्वेशन येईल. इक्वेशन फर्स्ट. सेकंड काय येईल मग इथे लिहिते मी 3a मायनस b इक्वल टू 3. हे इक्वेशन सेकंड. आता थर्ड इक्वेशन c प्लस 2d इक्वल टू 4 येईल नंबर 3 आणि 2c मायनस b इक्वल टू -1 नंबर 4. म्हणजे पहा 2a प्लस b इक्वल टू 2, 3a मायनस b इक्वल टू 3, 2 प्लस c प्लस 2d इक्वल टू 4, 2c मायनस d इक्वल टू -1. अशा फॉर्मने आपल्याला 4 इक्वेशन मिळतात. आता फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करू आपण. सॉल्विंग फर्स्ट अँड सेकंड. सॉल्विंग फर्स्ट अँड सेकंड वी गेट फर्स्ट अँड सेकंड 2a प्लस b इक्वल टू 2 आहे आणि नंतरचा आहे 3a मायनस b इक्वल टू 3 आहे. मग दोन्ही सॉल्व केले. ॲडिशन केलं तर b कॅन्सल होत आहे. प्लस b मायनस b कॅन्सल होईल. 2a प्लस 3a म्हणजे किती 5a आणि इथे किती येतं 2 प्लस 3 5. देअरफॉर a ची व्हॅल्यू 5/5 1 येईल. a ची व्हॅल्यू 1 आली. ती व्हॅल्यू आपण फर्स्टमध्ये किंवा सेकंडमध्ये टाकूयात. पुट दिस व्हॅल्यू पुट इन फर्स्टमध्ये टाकली तर 2 मल्टिप्लाय 1 प्लस b इक्वल टू 2. देअरफॉर 2 मल्टिप्लाय 1 म्हणजे 2 येईल आणि b इक्वल टू 2 मायनस 2 म्हणजे आन्सर येतं 0. देअरफॉर b ची व्हॅल्यू मिळते 0. आता पुढचे सॉल्व करू आपण. सॉल्विंग इक्वेशन कोणतं राहिलं थर्ड अँड फोर्थ. सॉल्विंग 3 अँड 4 सोडवलं तर काय मिळेल मग c प्लस 2d इक्वल टू 4 आणि 2c मायनस d इक्वल टू -1. मग आता याच्यामध्ये पहा कोएफिशियंट सेम नाही आहे. मग आपण काय करूया पहिल्याला याला 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय येईल 2c प्लस 4d इक्वल टू 8 आणि मग यातून सबट्रॅक्ट करूया इक्वेशन -d इक्वल टू -1. देखो सबट्रॅक्ट केलं इथे मायनस इथे काय होईल मायनसचं प्लस आणि इथे प्लस होईल. ठीक आहे. आता 2c मायनस 2c कॅन्सल होत आहे. 4d प्लस 3 म्हणजे 5d आणि इथे किती येतं 8 प्लस 1 म्हणजे 9 येईल. 8 प्लस 1 9. देन d इक्वल टू 9/5. d इक्वल टू 9/5. पुट दिस व्हॅल्यू इन 3 or 4 कोणत्याही एकामध्ये टाकू. पुट दिस व्हॅल्यू इन 4. 4 मध्ये व्हॅल्यू टाकली तर 2c इक्वल टू -1 प्लस d -1 प्लस d येईल. तर -1 इथे येईल -9/5 म्हणजेच इक्वल टू -1 मल्टिप्लाय 5 किती होतं -5 -9 म्हणजेच -14/5 and therefore c equal to -14/5 डिवायडेड बाय 2 म्हणजे दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केलं म्हणजे इथे हा 2 येईल and therefore equal to 2 ने इथे डिवाइड होईल -7/5. therefore a equal to किती आलं a equal to 1, b equal to 0, c equal to व्हॅल्यू किती आली ती इथे पहा. हा c ची व्हॅल्यू -7/5. त्यानंतर d ची व्हॅल्यू मिळते. d ची व्हॅल्यू किती आली 9/5 इज द आन्सर. ठीक आहे.